मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा देश हा विश्वगुरू झाला पाहिजे, हा महासत्ता झाला पाहिजे, हा जगातला नंबर 1 राष्ट्र झालं पाहिजे, हे आमचं स्वप्न आहे. रक्तदानातून भारत रेकॉर्ड. महाजनांच्या कार्याला देशाचा सलाम. एकूण रक्त संकलन 4587 पिशव्या. पहिल्या दिवशी संकलित 3515 रक्तपिशव्या. दुसऱ्या दिवशी 1072 रक्तपिशव्या. जवानांच्या बलिदानाला रक्तदानातून मानवंदना. भारत वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. महाजनांचा उपक्रम. देश आजही जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दुःखातून सावरत असतानाच महाराष्ट्रातून एक सकारात्मक आणि प्रेरणादायी बातमी समोर आली आहे. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आपला वाढदिवस पारंपरिक जल्लोषात साजरा न करता जनसेवा आणि रक्तदान या माध्यमातून एक नवा विक्रम घडवलाय. चला पाहूया हा सामाजिक सलाम कसा घडवून आणला गेला. गिरीश महाजन यांच्या जनसेवा या शुभेच्छा या आवाहनाला जनतेचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रात आणि देशभरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरं भरवण्यात आली. एकाच दिवशी तब्बल 3515 रक्तपिशव्यांचं संकलन झालं. दुसऱ्या दिवशी यूके मेटल इंडस्ट्रीज अंबड यांच्या सहकार्यानं 1072 रक्तपिशव्या जमा झाल्या. एकूण 4587 रक्तपिशव्यांचं संकलन होऊन या उपक्रमाची नोंद भारत वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली. देश शोकमग्न आहे. जवान शहीद झालेत अशा काळात आपला आनंद समाजासाठी समर्पित करणं हीच खरी जनसेवा आहे. वाढदिवस केक कापण्यापुरता न राहता कुणाचं तरी जीवन वाचवणारा ठरावा हीच गिरीश महाजनांची इच्छा होती. गिरीश महाजन यांनी रक्तदात्यांचे आभार देखील मानले. आज नाशिक शहरामध्ये ठिकठिकाणी ब्लड डोनेशन रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे आणि आज विशेष करून पंचवटी आणि तपोवन या भागामध्ये अनेक तरुणांनी अनेक लोकांनी आमच्या भगिनींनी रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे. विशेष करून युद्धजन्य परिस्थिती आपल्याकडे होती आणि त्यावेळेला रक्ताची आपल्याकडे गरज होती आणि म्हणून आपण जाहीर केलं होतं की सर्वांनी रक्तदान करावं. आपल्या सेनेसाठी आपल्या शूरवीर आपल्या सीमेवर जे लढत आहेत त्यांना ते लागणार होतं, पण सुदैवाने सीज फायर झालं, युद्ध बंद झालेलं आहे. तरीसुद्धा आपण त्यांच्यासाठी त्यांना सॅल्यूट करण्यासाठी आज रक्तदानाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि म्हणून त्या सर्व मंडळाचं तपोवन आणि पंचवटी या मंडळाने अतिशय चांगलं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदनही करतो. या विचाराने प्रेरित होऊन त्यांच्या समर्थकांनी, सामाजिक संस्थांनी आणि अनेक स्वयंसेवकांनी रक्तदान शिबिराची जबाबदारी उचलली. या उपक्रमात नाशिक ब्लड बँक, सिव्हिल हॉस्पिटल, नवजीवन ब्लड बँक, बिटको ब्लड बँक, अर्पण ब्लड बँक, समता आणि मेडिकल कॉलेज ब्लड बँक यासह अनेक सरकारी आणि खासगी संस्थांचा मोलाचा सहभाग होता. रक्तसंकलन, साठवण आणि वाहतूक या प्रत्येक टप्प्यावर काटेकोर नियोजन करण्यात आलं. या प्रत्येक ठिकाणी भाजप पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, जीएम, आरोग्य सेवा संयोजक, रक्तसंकलन पदाधिकारी यांनी नियोजनाची जबाबदारी घेतली. महाजनांच्या संकल्पनेला मूर्तस्वरूप देण्यासाठी स्वीय सहाय्यक संदीप जाधव यांनी उपक्रम राबवण्यासाठी मोठी जबाबदारी उचलली. या उपक्रमात युवकांचा आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. या उपक्रमात शहराध्यक्ष प्रशांत जाधव, प्रदेश प्रवक्ता लक्ष्मण सावजी, उपशहर प्रमुख निलेश बोरा, स्वप्नील ननावरे, आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे, देवयानी फरांदे यांनी रक्तदानात सक्रिय सहभाग घेतला. यासोबतच कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी योगदान दिलं. गिरीश महाजन यांनी रक्तदानातून समाजासाठी आणि देशासाठी दिलेला हा संदेश आज हजारोंना प्रेरणा देतोय. वाढदिवस म्हणजे केक नव्हे तर कुणाचं तरी आयुष्य वाचवण्याचं कारण बनावं हे उदाहरण आता केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात चर्चेचा विषय ठरतंय. अशा सामाजिक बांधिलकीच्या कार्याला 9 न्यूज महाराष्ट्राचा सलाम.